किल्ल्यातील उंचावरील मोक्याच्या ठिकाणावरून सभोवार लक्ष ठेवण्यात येईल अशा ठिकाणी बांधलेल्या या सुबक दुमजली वास्तूला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने आहेत. बिजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह याच्या कारकिर्दीत मकसूद अक्का याने सुहूर सन 108 इसवी सन 1607+8 मध्ये ही वास्तू बांधल्याचे येथील पारशी शिलालेखात नमूद केले आहे. शिलालेखात पाहिजे हो त्याने सज्जाकोटी केले की उत्तम स्थान. चला आपण आता सज्जाकोटीच्या इथं वरती चाललो आहे. इथं अंधार आहे, खूप साऱ्या पायऱ्या आहेत. हो दगडी पायऱ्या आहेत दिदी. ह्या पायऱ्या खूप खूप उंच उंच आहेत. चढताना त्रास होते. हे मग छोटीशी खिडकी आहे तेव्हा हा बघा. चला एक मिनिट. इथे काहीतरी आहे. इथं पण एक रूम आहे बट ही लॉक आहे. टायमिंगवर काढूयात आपण. बसते का काय बघणार आहेस तू? त्याची उंची नाही माहित आहे हो, पण म्हणलं तर इथं बसलो त्याची उंची जाईल. नको ते मागायला 10 वेळा पडाले. खाली पडणं वेगळं, इथून पडलं तर वाचणार नाही. खाली पडलं तर इथनं काय दिसतंय पण तिकडचं इथून काळी बुरुज, जमी किल्ला, पावनगड आणि ज्योतिबाचं मंदिर अशी ज्योतिबाचं मंदिर दिसतंय. त्याच्यातनं रे हा ते तिकडं आहे ज्योतिबाचं मंदिर. तिला बघायचं बघणार सज्जाकोटीचं नक्षीकाम आहे. ते छोट्या छोट्या खिडक्या दिसतात बघा. सुंदर नक्षीकाम.
सज्जाकोटी छान आहे. हा सज्जाकोटीचा बाहेरचा भाग अशी पूर्ण छान मस्त एका राजवाड्यासारखी छोटीशी बिल्डिंग दिसते. ही खूप छान दिसते. खूप जुनं बांधकाम आहे तरी पण खूप टिकाऊ. इथे छोटे रूम्स आहेत, छान आहेत. इथं सज्जाकोटीच्या बाहेर एक तोफ ठेवण्यासाठी छोटासा बोगदा आहे. तुम्ही पाहू शकता.